बौद्ध, जैन, शीख, पारसी, ख्रिश्चन, यहुदी व मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायातील घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात येत असून अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आलेली आहे। या संस्थेला देखील पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। दिव्यांगांच्यासाठी शिष्यवृत्ती, कृत्रिम अवयव व साधने विकत घेण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य अशा योजना राबवण्यात येत आहेत। दिव्यांग कल्याणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील किमान 1% निधी राखीव ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। राज्यातील विविध समाजातील उन्नतीसाठी 18 महामंडळे स्थापन करण्यात आली असून विविध योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सुलभ व्हावे यासाठी या महामंडळाच्या सर्व योजना एकाच संकेतस्थळावर आणण्याचं राज्य सरकारचं नियोजन आहे। सन 2025-26 या वर्षाच्या करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाला 25,581 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाला 21,495 कोटी रुपये, इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागाला 4,368 कोटी रुपये, दिव्यांग कल्याण विभागाला 1,526 कोटी रुपये आणि अल्पसंख्याक विकास विभागाला 812 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। असंघटित कामगार कल्याण आभासी महामंडळाकडून 1,75,00,000 असंघटित कामगार आणि शेतमजुरांच्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्याचा विचाराधीन आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य विशेष सहाय्य योजनातील अर्थसहाय्य सर्व लाभार्थींना बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारे डीबीटी पद्धतीने लेख लाडकी योजनेअंतर्गत 1,13,000 लाभार्थींना थेट लाभ देण्यात आला आहे। 2025-26 साठी या योजनेच्या करता 50,55,00,000 रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100% प्रतिपूर्ती करण्यात येत आहे। मान्यता प्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना हा लाभ देण्यात येतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,53,00,000 लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे। त्यासाठी आतापर्यंत 33,232 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 2025-26 मध्ये या योजनेच्या करता 36,000 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे। या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग जरा बजेट होऊ द्या ना। काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा आमच्या विचाराधीन आहे। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत सुमारे 22 लाख महिलांना लखपती दीदी होण्याचा मान मिळाला आहे। सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे। नवी मुंबईत उल्वे मध्ये 194 कोटी 14 लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आता प्रगतीपथावर आहे। बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचं शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांच्या करता 150 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे।